यानंतर नाशिकमध्ये जाऊयात। नाशिकच्या मनमाड शहर परिसरामध्ये रात्रीपासून पावसाने अक्षरशः कहर केलाय। पावसामुळे मनमाड शहरामधून वाहणाऱ्या पांझण आणि रामगुळणा या नदीला सर्वात मोठा पूर आलाय। प्रशासनाच्या वतीने तसंच या भागातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढलंय। त्यांचे संसारोपयोगी साहित्य सुद्धा सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय। पुराच्या पाण्यातून आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी सविस्तर आढावा घेतलाय आणि तिथल्या गावकऱ्यांशी संवाद साधलाय। आपण पाहूयात। नाशिकच्या मनमाड शहर परिसरापासून रात्रीपासून मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले। मनमाड शहरातून वाहणाऱ्या रामगुळणा आणि पांझण नदीला या ठिकाणी मोठा पूर आल्याचं पाहायला मिळेल आणि त्या पुराचा फटका जो तो नदीकाठच्या नागरिकांना देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय। मनमाड शहरातील नेहरू भवन परिसर असेल, गवळीवाडा असेल, गुरुद्वाराच्या पाठीमागची जी वस्ती आहे, जवळपास 100च्या वर नागरिकांची घरं जी आहेत ते या ठिकाणी नदीच्या पाण्याखाली गेलेले पाहायला मिळत आहे आणि नागरिकांमध्ये एक मोठी भीती या ठिकाणी पाहायला मिळते। या भागातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या परिसरातील वस्तीतील नागरिकांना काय सुरक्षित स्थळी हलवले। त्यांचे संसारोपयोगी साहित्य जे असेल ते या ठिकाणी त्यांनी सुरक्षित स्थळी नेले आणि कुठेतरी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण या ठिकाणी पसरलंय। प्रशासनाच्या वतीने सतर्क इशारा देखील या ठिकाणी देण्यात आलाय। माझ्यासोबत या भागातले काही सामाजिक कार्यकर्ते काय सांगशाल, कसा पाऊस होता आणि काय एकंदरीत? काल रात्रीपासून खूप मुसळधार पाऊस होता आणि आम्हाला जेव्हा रात्री 1-2 वाजेच्या सुमारास कळालं का पाणी खूप वाढतंय, तर आम्ही नदी पात्राचे जेवढे आमचे घर आहे, काही गवळी समाजाचे, काही इतर समाजाचे लोक आहे, त्या सर्वांना आम्ही तुरंत आमच्याकडे आमचे नगरसेवक कैलास गवळी म्हणून त्यांची व्यायामशाळा आहे, तिथून त्यांचे घरातले सामान वस्तू ज्या काही महत्वाच्या वस्तू आहे, फ्रीज वगैरे, या सर्व आम्ही व्यायामशाळेमध्ये ठेवल्या। त्या लोकांना रात्री त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था केलेली आहे आणि हे रात्रीपासून जो पाऊस चालू आहे हा अजिबात कमी झालेला नाही। तुम्ही बघत असाल हा पाऊस कंटिन्यू चालू आहे आणि जसं जसं पाणी वाढतं आम्ही बऱ्याचशा लोकांना आम्ही व्यायामशाळेमध्ये जागा करून दिलेली आहे, तिथं सभा मंडप बांधलेले आहे। त्या ठिकाणी सगळ्यांची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, आता दुपारून खाण्यापिण्याची सगळ्यांची केलेली जाऊ राहिली। तिथे नागरिकांना पूर्ण सुविधा पोहोचवल्या जाऊ राहिली। एकंदरीतच रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे या भागातील नागरिक जे ते पूर स्थितीत सापडले आहे, त्यामुळे कुठेतरी नागरिकांमध्ये एक भीतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झाले। आता या नागरिकांचं स्थलांतर करून त्यांना सुरक्षित स्थळी हलवा आणि त्यांच्या अन्न पाण्याची व्यवस्था या ठिकाणी केली जावी अशी काहीशी मागणी जी ती या भागातील नागरिकांतून होताना दिसते। निलेश वाघ, NDTV मराठी, मनमाड, नाशिक।